15 जुलैपासून यूट्यूबवरती बऱ्याच यूट्यूब चॅनलचं मॉनिटायझेशन हे बंद होऊ शकतं. मग नक्की कोणत्या चॅनलचं मॉनिटायझेशन हे रिजेक्ट होणार आहे किंवा बंद होणार आहे, त्यासाठी आजचा व्हिडिओ हा संपूर्ण बघा. आतापर्यंत यूट्यूबवरती पैसे कमवण्यासाठी यूट्यूबचा पार्टनर प्रोग्राम हा आपल्याला कंप्लीट करणं गरजेचं होतं किंवा इलिजिबल असणं गरजेचं होतं. मग लाँग व्हिडिओ जर तुम्ही बनवत असाल तर त्यासाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा वर्षभरात कंप्लीट करणं गरजेचं होतं. जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओवरती काम करत असाल तर शॉर्ट व्हिडिओसाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज अवघ्या 3 महिन्यात कंप्लीट करणं गरजेचं होतं. ज्यावेळेस आपण हा क्रायटेरिया कंप्लीट करायचो त्यावेळेस आपण यूट्यूब पार्टनर प्रोग्राम इलिजिबल आहोत आणि आपलं यूट्यूब चॅनल काय व्हायचा, मॉनिटाईज व्हायचा. पण आता जी चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत किंवा ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले नाहीये, ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले नाहीये त्यांचे चॅनल मॉनिटाईज होणार नाही जर तुम्ही ह्या पद्धतीचा कंटेंट बनवत असाल. आणि जर तुम्ही चॅनल मॉनिटाईज असताना पण ह्या पद्धतीचा कंटेंट जर बनवत असाल तर चॅनल मॉनिटायझेशन हे रिजेक्ट होणार आहे, म्हणजेच तुमचा चॅनल हा डिमॉनिटाईज होणार आहे. तर बघा, यूट्यूबने ही नवीन पॉलिसी किंवा हे नवीन अपडेट यासाठी आणलेलं आहे की जे ओरिजिनल क्रिएटर आहे त्या ओरिजिनल क्रिएटरला जास्तीत जास्त मोटिवेशन मिळावं किंवा प्रोत्साहन मिळावं आणि यूट्यूबवरती जास्तीत जास्त ओरिजिनल कंटेंट हा येण्यासाठी. त्यानंतर जो क्वालिटी कंटेंट आहे तो क्वालिटी कंटेंट फक्त यूट्यूबवरती मिळाला पाहिजे, यासाठी यूट्यूबने ही पॉलिसी काढलेली आहे. कारण आता तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता की जर तुम्हाला एखाद्या कंटेंटवरती तुम्ही टॉपिक सर्च केला तर त्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओज येतात. काही व्हिडिओज असे असतात की ज्याला थोडंही काही व्हॅल्युएशन नसतं किंवा त्या कंटेंटला काहीही किंमत नसते. मग आता यूट्यूबची काय होते, ह्यामुळं काहीतरी किंमत कमी होते किंवा यूट्यूबचं व्हॅल्युएशन कुठेतरी कमी व्हायला लागलेलं आहे. आणि जो ऑडियन्स आहे तो ऑडियन्स इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती वळालेला आहे. मग यूट्यूबला त्याचा ऑडियन्स टिकून ठेवायचा आहे किंवा जे यूट्यूबचं वेड आहे क्रिएटरला लागलेलं किंवा ऑडियन्सला लागलेलं ते तसंच टिकून ठेवण्यासाठी यूट्यूबने ही नवीन पॉलिसी काढलेली आहे. यूट्यूबची ही नवीन पॉलिसी समजून घेण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. बघा, यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचा जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरिया सोबतच यूट्यूबने अजून काही रूल ॲड केलेले आहे. मग ते रूल कोणते आहे, त्यामधला पहिला रूल हा आहे की पूर्णपणे AI जनरेटेड व्हिडिओ. जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती काम करत असाल आणि तुम्ही पूर्णपणे AI जनरेटेड व्हिडिओ बनवत असाल, म्हणजे त्यामध्ये तुमचं थोडंही क्रेडिट नसेल, तर अशा प्रकारच्या चॅनलचा जो यूट्यूब काय आहे, चॅनल डिमॉनिटाईज होणार आहे. जर तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला असेल तर तो डिमॉनिटाईज होणार. आणि जर तुम्ही AI जनरेटेड व्हिडिओ बनवत असाल पूर्णपणे, त्यामध्ये तुमचं स्वतःचं ओरिजिनल थोडंही काही व्हॅल्युएशन नसेल किंवा तुम्ही काही स्वतःचं क्रेडिट दिलेलं नसेल, तर तुमचा चॅनल यानंतर काय होणार नाही, 15 जुलैनंतर मॉनिटाईज होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही AI जनरेटेड व्हिडिओ बनवत असाल तर आत्ताच थांबवा. त्यानंतर जो दुसरा पॉईंट आहे, तर ज्या वेळेस आपण काय करतो, यूट्यूबवरती रिमिक्स व्हिडिओ बनवतो. आता रिमिक्स म्हणजे काय, यूट्यूबने आपल्याला स्वतः ऑप्शन दिलेला होता की एखादा जो ऑडियन्स आहे, एखादा क्रिएटर आहे, त्यांनी त्याच्या व्हिडिओखाली काय दिलेलं असतं, रिमिक्सची परमिशन दिलेली असते. मग आपण रिमिक्स करून काय करायचो, ग्रीन स्क्रीन व्हिडिओ बनवायचो, कोलॅज व्हिडिओ बनवायचो, रिॲक्शन व्हिडिओ बनवायचो. पण ह्या पद्धतीचे रिमिक्स व्हिडिओ आता काय होणार आहे, यूट्यूबवरती ह्या पद्धतीच्या व्हिडिओचं मॉनिटायझेशन हे रिजेक्ट होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही रिमिक्स म्हणून व्हिडिओ बनवत असाल किंवा तुमचे सबस्क्रायबर वाढलेले असतील, तुम्हाला व्ह्यूज चांगले येत असतील, तुम्ही आतापर्यंत खूप सारे पैसे कमवलेले असतील, पण यानंतर यूट्यूब काय करणार आहे, ह्या रिमिक्स व्हिडिओला काय करत आहे, चॅनलला डिमॉनिटाईज करत आहे. त्यामुळे मी सांगेल की ओरिजिनल कंटेंटवरती जास्तीत जास्त लक्ष द्या आणि स्वतःचं ओरिजिनल कंटेंट बनवा की जेणेकरून तुम्ही काय राहाल, यूट्यूबवरती लाईफ टाईम का राहाल, सेफ राहाल. त्यानंतर बघा, तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे यूट्यूबवरती स्पॅम कंटेंट. आता स्पॅम कंटेंट म्हणजेच काय, यूट्यूबवरती एखादा यूट्यूब चॅनल असतो की त्याला वाटतं की ह्या व्हिडिओला काय आले, जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले आहे, मग मी त्याच व्हिडिओवरती काय करल, फक्त थंबनेल टायटल चेंज करून काय करल, मधला कंटेंट फक्त थोडाफार उलटा पालटा फिरून काय करल, सेम त्याच पद्धतीचे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवेल की ज्यामुळे काय होईल, माझ्या व्हिडिओजवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येतील. पण आता यूट्यूबने काय केलेलं आहे, तुम्ही खूप सारे यूट्यूब चॅनल बघू शकता की एकच व्हिडिओ काय करता, वारंवार 2 ते 3 व्हिडिओ नंतर अल्टरनेट तोच व्हिडिओ काय करत असता, अपलोड करत असता. त्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येतात म्हणून. पण यूट्यूबवरती काय झालेलं आहे, ह्या पद्धतीच्या व्हिडिओजमुळं यूट्यूबवरती एकाच टॉपिक रिलेटेड काय झालेलं आहे, खूप क्राऊड तयार झालेला आहे. त्यामुळे काय होत आहे, ऑडियन्सला परफेक्ट म्हणजे नाही का त्याचं समाधान होईल असे व्हिडिओज मिळत नाही आहे. त्यामुळे यूट्यूबने काय केलेलं आहे, हे जे स्पॅम व्हिडिओचं आहे
किंवा तुम्ही तुमचाच व्हिडिओ हा फक्त टायटल थंबनेल बनवून जर काय करत असाल बदलून अपलोड करत असाल किंवा मधला कंटेंट थोडाफार उलटापालटा फिरून तोच व्हिडिओ काय करत असाल रिपीटेड बनवत असाल तर यानंतर काय होणार आहे तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होणार नाही आणि ज्यांचा चॅनल मॉनिटाईज झालेला होता ते ह्या पद्धतीचे वारंवार व्हिडिओ बनवत असतील तर तुमचा चॅनल काय होणार आहे यानंतर डिमॉनिटाईज होणार आहे. नंतर बघा चौथा महत्त्वाचा पॉईंट, जर आपण पूर्णपणे दुसऱ्याच्या कंटेंटवरती रिॲक्शन व्हिडिओ बनवत असेल, आता तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता की सेम व्हिडिओ काय केलेला असतो वरती रन होत असतो आणि आपण फक्त काय करत असतो त्याला रिॲक्शन देत असतो. रिॲक्शन म्हणजेच काय, तुम्ही कोपऱ्यावरती असं कोपऱ्यामध्ये बसलेले असता आणि तुम्ही काय सांगत असता की बघा आता सपोज माधुरी असेल आणि सलमान खानचा व्हिडिओ असेल तर तुम्ही तिथे काय सांगता, बघा आता माधुरी आलेली आहे, सलमान आता असं करणार आहे, सलमानची एंट्री होणार आहे, माधुरीने असं केलेलं आहे तसं केलेलं आहे, या प्रकारचे रिॲक्शन व्हिडिओ आता काय होणार आहे यूट्यूबवरती मॉनिटाईज होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही रिॲक्शन व्हिडिओ बनवत असाल तर आत्ता काय करा, ह्यानंतर पूर्णपणे ह्या व्हिडिओचं बनवणं बंद करा, कारण तुमची मेहनत ही वाया जाणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही जी एवढं मेहनत करत आहात यूट्यूबवरती, आपल्याला एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, किती मेहनत घ्यावी लागते हे फक्त एक क्रिएटर समजू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल तुमची अशी मेहनत वाया नको जायला तर त्यासाठी मी पहिल्या दिवसापासून हेच सांगत आहे आणि आज पण हेच सांगेन की ओरिजिनल कंटेंटवरती जास्तीत जास्त लक्ष द्या. तुम्हाला यूट्यूबने ही जी नवीन पॉलिसी काढलेली आहे ही नवीन पॉलिसी नक्की तुम्हाला कशी वाटत आहे एक क्रिएटर म्हणून कमेंटमध्ये कळवायला नक्की विसरू नका. बघा यूट्यूबने जेवढ्या पॉलिसी काढलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या पॉलिसी तुम्हाला समजल्या असतील अशी अपेक्षा करते आणि नक्कीच या पॉलिसीमुळे फायदा हा होईल की जी ओरिजिनल क्रिएटर आहे त्या ओरिजिनल क्रिएटरला प्रोत्साहन मिळेल किंवा यूट्यूबवरती जास्तीत जास्त ओरिजिनल कंटेंट येईल आणि यूट्यूबवरती आता असेच नवनवीन अपडेट्स येत राहतील. कारण तुम्हाला माहीत आहे की मे पासून तर जुलैपर्यंत यूट्यूबचे नवनवीन अपडेट्स हे येत असतात. जर तुम्हाला हे नवनवीन अपडेट्स माहीत करून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुम्ही महत्त्वाचे अपडेट्स जर तुम्हाला मिस करायचे नसतील की ह्या पॉलिसीचा फायदा जास्तीत जास्त कोणाला होणार हे पण मला नक्की कळवा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.